नमस्कार, मी रेणुका. जगाच्या पाठीवर या न्यूज 18 लोकमतच्या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनला आपण सुरुवात करणार आहोत, पण आधी बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. भारतात 1580 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. 18,009 रुग्णांवर सुरू आहेत उपचार. 24 तासात 12 मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5,31,753. इम्रान खान कोर्टामध्ये हजर. इम्रान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं काल व्यक्त केलं मत. ट्विटरला लवकरच मिळणार नवीन सीईओ. 6 महिन्यात सीईओ नवीन काम सुरू करणार असल्याचं एलॉन मस्क यांनी ट्विटरवरून केलं जाहीर. जपानमध्ये आयोजित G7 देशांच्या बैठकीआधी आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठका होणार. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन जपानमध्ये दाखल. आणि रशियाच्या उरल पर्वतातील जंगलामध्ये लागली आग. आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. 5,000हून अधिक घरं जळून खाक. आणि आता बघणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात. जगाच्या पाठीवर काय घडलं याचा घेऊयात आढावा. सुरुवातीची बातमी ट्विटर संदर्भातली, कारण ट्विटरला लवकरच सीईओ मिळणार आहे असं एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटद्वारे सांगितलं. आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर त्यांनी $44 अब्ज विकत घेतलं. आणि त्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना तातडीनं बाहेरचा रस्ता त्यांनी दाखवला. तेव्हापासून कंपनी नवीन सीईओच्या शोधात होती आणि आता हा शोध जवळपास पूर्ण झालाय. NBC युनिव्हर्सलच्या एक्झिक्युटिव्ह लिंडा यास्रिनो यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी सॅन फ्रान्सिस्को आधारित ट्विटरसाठी या वर्षाच्या अखेरीस सीईओ शोधण्याची अपेक्षा आम्ही त्याचा शोध घेत असल्याचं एका परिषदेत म्हटलं होतं आणि नुकतंच त्यांनी याबद्दलचं ट्विटही केलं. जपानमध्ये आयोजित G7 बैठकांपूर्वी काही महत्त्वाच्या बैठका होत आहेत, ज्यात युक्रेनमधील युद्धासह जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी हिरोशिमामध्ये या G7 शिखर परिषद होणार आहे. पण या 7 श्रीमंत राष्ट्रांच्या गटाचे आर्थिक नेते जपानमध्ये निगाता इथल्या बंदर शहराला नुकतीच त्यांनी भेट दिली. जपानचे अर्थमंत्री शोनिची सुझुकी यांनी युक्रेनशी संबंधित मदतीसाठी $1 अब्ज निधी जमा करण्याची घोषणा केली. ही G7 बैठक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी जे संभाव्य धोके आहेत त्यातल्या सगळ्यांच्या चर्चा करण्यासाठी महत्वाची मानली जाते. बँक ऑफ जपानचे गव्हर्नर काझो उएडा यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली. अमेरिकेनं कर्ज चुकवलं तर ते एक मोठं पाऊल असेल, पण ही मोठी समस्या ठरू शकेल आणि त्याचा कशा पद्धतीनं परिणाम होईल या सगळ्यावर चर्चा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचेही आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्री जपानमध्ये या सगळ्या बैठकांसाठी दाखल झालेत. बातमी आहे इटलीमधली, कारण इटलीच्या मिलान शहरामध्ये मध्यभागात असलेल्या वैद्यकीय सुविधेसाठी ऑक्सिजनच्या टाक्या घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनचा स्फोट झाला. तेव्हाची परिस्थिती काय होती आपण बघतोय. यामुळे शाळा आणि आसपासच्या निवासी इमारती रिकाम्या कराव्या लागल्या. व्हॅन चालकाला यामध्ये किरकोळ दुखापत झाली, पण सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. पोर्टा रोमानजवळ एका अरुंद गल्लीमध्ये ही घटना घडली. या स्फोटामुळे ही आग इतरत्र पसरत गेली. परिसरात धुराचे लोट वाढत गेले. या आगीमुळे जवळपासच्या कार आणि मोटरसायकलही जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं ही आग आटोक्यात आणली आहे. याबद्दलच्या काही प्रतिक्रिया देखील आपण बघतोय. एक रेस्टॉरंटच्या इथे हा स्फोट झाला आणि हे पाहताच त्यांनी आणि इतर लोकांनी तिथून आग विझवण्याचा प्रयत्न केला होता, अशी प्रतिक्रिया देखील इथल्या स्थानिकांनी दिली आहे. नवीन धोरणांमुळे अमेरिकेत प्रवेश करणं अधिक आव्हानात्मक होणार आहे. या भीतीनं गुरुवारी कोरोनाशी संबंधित आश्रय निर्बंध आता कालबाह्य होण्याच्या काही तास आधी स्थलांतरितांनी पुन्हा एकदा मेक्सिकोच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. 400 स्थलांतरित टेक्सास नॅशनल गार्डच्या सैनिकांच्या गटांच्या जवळ एल पासोच्या पूर्वेला रिओ ग्रांड या नदीकाठावरून या सगळ्या भागात वाळूचा हा सगळा प्रदेश तिकडे अडकले होते. टेक्सास नॅशनल गार्डचे टास्क फोर्स वेस्ट कमांडर मॅनेजर सिन्स टॉरड यांनी याविषयीची माहिती दिली. स्थलांतरितांनी मेक्सिकोमध्ये परत जाण्याचा पर्याय निवडला तर मेक्सिकोमध्ये परत घेण्याची तिथे परवानगी देणार आहोत, जेणेकरून कायदेशीररित्या ते तिथे आश्रय घेऊ शकतील असंही ते म्हणाले आहेत. या संदर्भातली आणखीन एक बातमी. कोरोनाच्या काळामध्ये आश्रय निर्बंधचे तेव्हापासूनचे निर्बंध होते ते उठवण्यापूर्वी अमेरिकेत प्रवेश करण्याच्या आशेनं स्थलांतरित इथे मेक्सिकोच्या सीमेवर या सगळ्या मार्गाने इथे येण्याचा प्रवेश करतात. पण या सगळ्या बदलामुळे त्यांचं राहणं अधिक कठीण होऊ शकतंय. मध्यरात्रीपर्यंत ही मुदत होती आणि मेक्सिकोमधल्या स्थलांतरितांनी त्यांच्या सगळ्या कपड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेत रिओ ग्रँडमध्ये उतरण्यापूर्वी कपडे बदलले आणि एका माणसानं तर आपल्या अख्ख्या कुटुंबासह तो हा रस्ता पार करून दुसरीकडे जाताना दिसत होता. अशीच अवस्था अनेक निर्वासितांची आहे. ही सीमा ओलांडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
आता बातमी आहे शेजारच्या देशातली पाकिस्तानची. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ताब्यात घेतल्यानं बुधवारी इस्लामाबादमध्ये त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. कारण मंगळवारपासूनच इथे प्रचंड संताप आणि अशांततेचं वातावरण होतं. यामध्ये किमान 4 पेक्षा अधिक जणांचा त्या दरम्यान मृत्यू झाला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून न्यायालयात हजर असलेल्या खान यांना परवा अटक करण्यात आली होती आणि काही वेळापूर्वीच त्यांना आता कोर्टातही हजर करण्यात आलंय. त्याआधी संतापलेल्या आंदोलकांनी पेशावरच्या वायव्येकडच्या शहरातही पाकिस्तान रेडिओ इमारतीमध्ये घुसून आग लावली होती. इम्रान खान यांना इस्लामाबादमध्ये ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांची पोलिसांची झटापट झाली आणि अशा संघर्षाच्या अनेक घटना घडल्या. मंगळवारपासून हा संघर्ष सुरू झाला होता. खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानच्या या इमारतीवर छापा टाकला आणि इथे मोठ्या प्रमाणात हल्ला करून या इमारतीलाही आग लावली. मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झाल्याचं पोलीस अधिकारी नईम खान यांनी सांगितलं. तहरीक इन्साफ पक्षानं शांततेचं त्यानंतर आवाहन केलं होतं. कारण त्यानंतरही म्हणजे बुधवारी देखील अशाच पद्धतीनं चकमकी होत होत्या आणि वरिष्ठ नेते शाह महमूद कुरेशी यांनी खान यांचं वर्णन अत्यंत ते दृढनिश्चयी आहेत असं केलं होतं. आंदोलकांच्या मृत्यूबद्दल इम्रान खान यांनी शोक व्यक्त केलाय. पोलिसांनी देशभरात फौजफाटा तैनात केला होता आणि इस्लामाबादमधल्या या सगळ्या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शिपिंग कंटेनर ठेवण्यात आले होते, जिथे खान यांना ठेवण्यात आलं होतं. पण काही वेळापूर्वीच ते कोर्टात हजर झालेत. पाकिस्तान व्यतिरिक्त इतरही बातम्या आपण बघणार आहोत. इराणची राजधानीमधील एका बिलबोर्डवर महिलांनी त्यांच्या मातांचा सन्मान करण्यासाठी काही स्कार्फ घालण्याची गरज आहे अशी घोषणा करण्यात आली. पण इराणच्या 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतरच्या काही अराजक दिवसांच्या आठवणीनंतर पहिल्यांदाच इथल्या तरुणी आणि वृद्ध महिला असे न करणं त्यांनी आता पसंत केलंय. 22 वर्षांच्या मेहसा यांनी देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली. हा हिजाब अतिशय सैलपणे त्यांनी परिधान केल्याबद्दल त्यांना सप्टेंबरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. पण आता जरी आंदोलनं थंडावलेली असली तरी काही स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी स्कार्फ न घालण्याचा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे एक आव्हानात्मक परिस्थिती तिथेही निर्माण झालेली आपण बघतोय. सॅन दियागो आणि तिजुआनाच्या सीमेवरील या सगळ्या भागातल्या स्थलांतरितांची गर्दी वाढताना दिसते. गेल्या काही आठवड्यांपासून बायडन प्रशासन गुरुवारी अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर असलेल्या स्थलांतरितांसाठीचे नियम अधिक कठोर करणार आहे. ऑनलाईन अर्ज न करता किंवा ते ज्या देशात गेले त्या देशात संरक्षण न घेता इथे नागरिक आलेले दिसले तर त्यांना आश्रय नाकारण्यास आता सुरुवात होणार आहे. या धोरणामध्ये मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत आणि या निर्बंधांचा वापर या आठवड्याच्या शेवटपर्यंत करता येणार आहे. पण स्थलांतरितांना त्वरित मेक्सिकोमधून बाहेर काढण्याची परवानगी मिळाली आहे. गाझापट्टीतल्या संघर्षाविषयीची बातमी आहे. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझापट्टीतून इस्रायलवर शेकडो रॉकेट्स लागली आहेत. इस्रायलनं हवाई हल्ल्यांच्या या सगळ्याला प्रत्युत्तर दिलंय, ज्यात 3 अतिरेकी आणि 10 नागरिकांसह 23 पॅलेस्टिनी ठार झालेत. इजिप्त आणि त्या दरम्यान वारंवार मध्यस्थ युद्धविरामासाठी सातत्यानं मध्यस्थी करण्यात आली. पण तीव्र हल्ले सुरूच आहेत आणि त्यामुळे युद्धविरामाचे प्रयत्न फसल्याचं दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी कोणीही मागे हटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गाझामधील इस्लामिक जिहादी अतिरेकी गटावर सातत्याने इथे लक्ष केलं जात आहे, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत असं इस्रायली सैन्यानं म्हटलंय. दक्षिण गाझापट्टीतील निवासी संकुलातील काही इमारतींवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इस्लामिक जिहाद कमांडरसह किमान 2 जणांचा मृत्यू झाला. हा संघर्ष सुरू असताना इजिप्तच्या एका सरकारी टीव्हीनं एक महत्त्वाची घोषणा केली. इजिप्तनं युद्धविराम केला, पण या घोषणेनंतर लगेचच तेल अवीवच्या समुद्रकिनारी असलेल्या एका महानगरामध्ये सॅल्वोसह इस्रायलच्या दिशेनं आणखी एक रॉकेट डागण्यात आलं आणि त्यामुळे युद्धबंदी लागू होईल की नाही याबद्दलचे प्रश्न इथे उपस्थित होत होते. या रॉकेटच्या आगीमुळे संपूर्ण दक्षिण आणि मध्य इस्रायलमध्ये सुमारे 80 किलोमीटर अंतरावर हवाई हल्ल्याचे सायरन त्यामुळे वाजले. इस्रायलनं मंगळवारी पहाटे प्रथम हवाई हल्ले सुरू केले होते. गेल्या काही महिन्यातली दोन्ही बाजूंमधली ही सर्वात मोठी लढाई आता सुरू आहे. कबातिया शहरात लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या 2 पॅलेस्टिनींचे मृतदेह घेऊन काही जणांनी वेस्ट बँकमध्ये मोर्चा काढला होता. पॅलेस्टिनी बंदूकधारांनी सैन्याच्या हल्ल्यादरम्यान या वेस्ट बँकमधल्या कबातिया परिसरातल्या सैन्यावर गोळीबार केला होता. सैन्यानं प्रत्युत्तर देत इथे गोळीबार केला होता. हे महत्त्वाच्या बातम्यांकडे आपलं लक्ष असेल, पण सध्या थेट जातोय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्रकारांची. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलं यासाठी की सुप्रीम कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे निकष लावलेले कन्क्लुजन्स आहेत, जो निर्णय दिलेला आहे
त्याचे काही फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर जे आहे हे मला मांडायचं आहे. कालपासून जे आहे दाखवलं जातं या ठिकाणी की आम्ही जे प्रे केलं होतं त्या प्रेयर्स ज्या आहेत या सगळ्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने ज्या रिजेक्ट केलेल्या आहेत आणि समोरच्यांच्या ज्या प्रेयर्स आहेत या सगळ्या सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेल्या आहेत. काही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी फॅक्च्युअल जे आहेत हे मला या ठिकाणी आपल्या माध्यमाने लोकांच्या समोर जे आहे या ठिकाणी मांडायचं आहे. कारण की खोटं जे आहे हे खोटं बोलण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टाचा पूर्ण जो निर्णय आहे हा निर्णयच घेऊन बसलेलो आहे. आपल्याला याच्यामधून पण मी फॅक्ट्स जे आहेत हे वाचून दाखवणार आहे. हवेत बोलणार नाहीये. काही लोकांना सवय आहे हवेत बोलण्याची आणि फक्त पॉलिटिकल बोलण्याची. मी या ठिकाणी कोणावरती आरोप करण्यासाठी आलो नाही, पण जनतेला जे आहे हे खरं कळलं पाहिजे की आमच्याकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि समोरच्यांकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामधून किती प्रेयर्स एक्सेप्ट झाल्या आणि किती प्रेयर्स जे आहेत त्या रिजेक्ट झाल्या. आज या ठिकाणी मी वन बाय वन जे आहे ते एक एक करून आपल्याला समोरच्यांनी काय काय प्रेयर्स केल्या होत्या या प्रेयर्स आपल्याला या ठिकाणी मी वाचून दाखवतो. सगळ्यात अगोदरची त्यांची प्रेयर होती, हे ठेवलं तरी चालेल का? सगळ्यात अगोदरची त्यांची जी प्रेयर होती की क्वॉश द डिसिजन ऑफ ऑनरेबल गव्हर्नर टू इन्व्हाइट श्री एकनाथ शिंदे टू टेक ओथ ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही जी प्रेयर आहे ही त्यांची प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय पॅरा 205 मध्ये हे आपल्याला मी सांगू इच्छितो. सुप्रीम कोर्टाने पॅरा 205 मध्ये असं म्हटलंय, द पोस्ट ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र फेल वेकंट आफ्टर द रेजिग्नेशन ऑफ मिस्टर ठाकरे ऑन 29 जून 2022. म्हणजे खाली होती पोस्ट रेजिग्नेशन नंतर. द लीडर ऑफ द पार्टी दॅट हॅड रिटर्न द हायेस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे बीजेपी टू द स्टेट असेंब्ली एक्सटेंडेड देअर सपोर्ट ऑन बिहाफ ऑफ द पार्टी टू मिस्टर शिंदे. म्हणजे बीजेपीने जे सपोर्ट केला शिवसेनेला. Thus, the decision of the governor dated 30th June 2022 inviting Mr. Shinde to form the government was justified. हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकषामध्ये सांगितलेलं आहे की जे गव्हर्नरनी शिंदेंना बोलवलं हे बरोबर बोलवलं. आणि मला वाटतं आज या ठिकाणी बोललं जात आहे की गव्हर्नरनी जे आहेत, मला वाटतं ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाचे जे आहेत, मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. ते ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, आम्ही त्याचं स्वागत करतो या ठिकाणी. त्यावेळेस जेव्हा सरकार फॉर्म करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं त्यावेळेस हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते की ह्याला जे आहे ते स्टे द्या. तेव्हाही सुप्रीम कोर्टने जो आहे तो स्टे याच्यावरती दिला नव्हता फ्लोर टेस्टला. म्हणून जे आहे हे घाबरून जे आहे हे या ठिकाणी त्यांनी तो राजीनामा दिला. कारण की यांच्याकडे नंबर्स नव्हते आणि नंबर्स जरी असते, जरी फ्लोर टेस्टला गेले असते तरी जे आहे हे त्या ठिकाणी पडले असते. तर हे सगळं घाबरून जे आहे हे घाबरून त्या ठिकाणी राजीनामा दिला गेला आणि आता जे आहेत त्या नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी केल्या जातात. मी आपल्याला वन बाय वन पहिला सगळ्या सुप्रीम कोर्टचे प्रेयर्स वाचून दाखवतो. त्याच्यानंतर दुसरं होतं टू डिक्लेअर द इलेक्शन ऑफ द ऑनरेबल स्पीकर ऑन 3 जुलै 2022 ॲज इलिगल. ही पण प्रेयर जी आहे ही प्रेयर पुन्हा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली. ते आपला पॅरा 85 मध्ये काय म्हणतात बघा. तर आपला पॅरा 85 मध्ये म्हणतात, द इन्कम्बेंट स्पीकर म्हणजेच श्री राहुलजी नार्वेकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली has been duly elected by the MLAs in terms of the procedure laid down under the Maharashtra Assembly Rules 1960. म्हणजे त्यांना इलेक्ट केलेलं आहे ॲज पर द रूल. It would not be sufficient reason for this court to decide the disqualification petition
we are also unable to accept the alternative submission of the petitioners to direct the Deputy Speaker to adjudicate the question disqualification for simple reason that the Maharashtra Legislative Assembly has duly elected the Speaker. The Deputy Speaker can perform the duties of the Speaker only when the office of Speaker is vacant. याचा अर्थ काय? त्यांची जी प्रेयर होती पुन्हा तिसरी की बाबा तुम्ही सगळे अधिकार जे आहेत ते डेप्युटी स्पीकरकडे द्या, तेव्हा कोर्ट काय म्हणतंय की डेप्युटी स्पीकरकडे जे आहेत हे अधिकार आम्ही देऊ शकत नाही, कारण की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि स्पीकरला जे आहेत हे सगळे अधिकार त्या ठिकाणी आहेत. Therefore, this court is of the opinion that the Speaker of Maharashtra Legislative Assembly is the appropriate constitutional authority to decide the question of disqualification. म्हणजे जे 3 जुलैला फ्लोअर टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये नार्वेकरांना 164 आणि समोरच्यांना 107 आणि त्याचबरोबर 4 जुलैला जी फ्लोअर टेस्ट झाली त्याच्यामध्ये सीएम इलेक्ट करण्यासाठी 167 आणि 99 म्हणजे त्यांच्याकडे 114 होते, त्याच्यामधून फक्त 99 लोक त्या ठिकाणी आले, 13 लोकही त्यांच्याकडे त्याच्या बाजूने जे आहे ते ॲबसेंट राहिले म्हणजे इनडायरेक्टली सपोर्ट केला त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांचं काय चालू आहे की स्पीकर पण जो आहे स्पीकर पण इलिगली इलेक्ट झालेला आहे, जिथे सुप्रीम कोर्टनी जे आहे हे स्पीकरला हे जे आहे ते वैध त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे मला आता वाटायला लागलेलं आहे आता सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त मोठे जे आहेत हे या ठिकाणी हे लोक झालेले आहेत की सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी वैध त्यांनी ठरवलेला आहे आणि स्पीकरकडे सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत परत. आज सकाळपासून की स्पीकर इलिगल आहे, नंतर मग गव्हर्नर इलिगल आहे, गव्हर्नरचं पोझिशन म्हणजे काय ते बोललं पोस्टच हे करून टाका, बरखास्त करून टाका. काय आहे म्हणजे लोकशाही मध्ये राहून जे आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिलं रिजेक्ट केलं, दुसरा पण रिजेक्ट केला, त्याच्यानंतर तिसरं टू कॉल फॉर रेकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्क्वालिफिकेशन पेटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर. म्हणजे स्पीकरकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कोर्टाने मागून घ्या. तर कोर्ट म्हणाला तेही रिजेक्ट केलं कोर्टाने. 85 पॅरामध्ये सांगितलं की हे जे आहे हे फक्त स्पीकर जे आहे हा डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतात. म्हणजे एकूण आतापर्यंत 4 ज्या प्रेयर्स होत्या त्या 4ही प्रेयर्स ज्या आहेत या कोर्टाने जे आहेत ते रिजेक्ट केल्या. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रेयर टू ग्रँट स्टेटस को अँटे अँड रिइन्स्टेट श्री उद्धव ठाकरे ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही पण जी प्रेयर आहे ही पण प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केली. ती कशी रिजेक्ट केली या पॅरा 194. आणि ब्रेकनंतर बघूयात इतरही बातमी. आता बातमी आहे हॉलिवूडमधली. तर मदर या सिनेमाच्या प्रीमियरसाठी नुकतेच जेनिफर लोपेज आणि बेन अफ्लेक यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. हा एक आगामी अमेरिकन ॲक्शन ड्रामा आहे आणि ज्याचं दिग्दर्शक निकी कॅरो यांनी केलं आहे. याची पटकथा मिशा ग्रेन, आंद्रिया बर्लॉफ आणि पीटर क्रेग यांची आहे. या चित्रपटात जेनिफर लोपेजची मध्यवर्ती भूमिका आहे. जोसेफ फिएन्स, ओमारी हार्डविक आणि गेल गार्शिया बर्नार्ड यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. आता बातमी आहे तिथल्या लेखकांच्या संपाविषयीची. इथले कलाकार देखील त्यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. सेट मेस, टीना फे, फ्रेड आर्मिसन यांनी न्यूयॉर्कच्या क्वीन्सबरोमधल्या सिल्वर कप स्टुडिओच्या लेखकांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. सॅटर्डे नाईट लाईव्हच्या कलाकारांनी देखील लेखकांशी माध्यमांसमोर संवाद साधला. लेखकांना मिळणाऱ्या कमी मानधनावर त्यांनी देखील खंत व्यक्त केली. दिवंगत पॉप सुपरस्टार प्रिन्सचा मिनेसोटामध्ये सन्मान करण्यात आला. एका महामार्गाला त्यांचं नाव देण्यात आलं. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्स यांनी प्रिन्स पेस्ले पार्क म्युझियम आणि रेकॉर्डिंग स्टुडिओच्या एका तिथे जाणाऱ्या महामार्गाचं नाव बदलण्याच्या बिलावर नुकतीच स्वाक्षरी केली. प्रिन्स रॉजर्स नेल्सन मेमोरियल हायवे म्हणून आता या महामार्गाला संबोधलं जाणार आहे. अभिनेते आणि त्याचबरोबर लेखक संघटनांचा मोठा संप सध्या अमेरिकेचे सुरू आहे. पॅरामाउंट पिक्चर स्टुडिओच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली जाते. कारण मागण्या मान्य झाल्या नाहीत तरी हा संप यापुढे आपण कायम सुरू ठेवणार असल्याचं संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असं रायटर्स गिल्ड वेस्टचे अध्यक्ष मेरेडिथ स्टियम यांनी म्हटलेलं आहे.
या संपाचा मोठा फटका सिनेमा व्यवसायाला बसतोय, कारण कमी मानधनाच्या मुद्द्याला घेऊन हे लेखक आता संघर्ष करतायत आणि या मानधनामध्ये म्हणजे आता जे मानधन मिळतंय त्याच्यात उदरनिर्वाह करणं कठीण असल्याची भावना या लेखकांनी व्यक्त केली आहे. हॉलिवूडमधल्या अपंग कामगारांना देखील आधार देणारी इनएव्हिटेबल फाउंडेशननं देखील या संपाला पाठिंबा दिला होता आणि यातले काही सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. व्हीलचेअरवर बसून काही मंडळींनी हातात निषेधाचे फलक घेत आपल्या भावना अशा पद्धतीनं व्यक्त केल्या. गुगलनं आता अधिक प्रगत शोध करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक महत्त्वाची योजना आखली. मायक्रोसॉफ्टच्या बिंग सर्च इंजिननं या ChatGPTला सामर्थ्य देऊ शकणारे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर या सर्च इंजिनमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. ॲपलनं आपला पहिला आयफोन नुकताच रिलीज केला होता आणि त्यानंतर सिलिकॉन व्हॅलीमध्ये अशाच पद्धतीचे काही बदल होत असतात आणि त्याबद्दलची माहिती सातत्यानं गुगलद्वारेही दिली जात असते. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. आगामी बुलेटिनमध्ये भेटूयात. माझा सहकारी अजिंक्यसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.